तर विमान दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान आता या घटनेच्या तपासाला वेग आलेला आहे। तपास यंत्रणांकडून नेमकं कारण शोधलं जातंय। दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटना कशी घडली, विमानतळाचा परिसर नेमका कसा आहे, कोणत्या धावपट्टीवरनं कोणत्या दिशेनं विमानानं उड्डाण केलं होतं, विमान हे मेघानीनगरच्या हॉस्टेललाच का धडकलं, अपघातापूर्वी वैमानिकानं नेमका काय संदेश दिला, या सगळ्याचा अहमदाबादच्या विमानतळ परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी। अहमदाबाद येथील विमान दुर्घटना नेमकी कशी घडली हे समजून घेण्यासाठी आपण याच अहमदाबाद विमानतळाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। माझ्या मागच्या बाजूला अहमदाबादचं हे विमानतळ आहे आणि ज्या पद्धतीनं हे विमान टेक ऑफ घेतंय, आपण ही दृश्य बघतोय अहमदाबाद विमानतळाची। याच विमानतळावरून ज्या पद्धतीनं या विमानानं टेक ऑफ घेतलेला आहे त्याच पद्धतीनं 12 तारखेला दुपारच्या सुमारास एअर इंडिया कंपनीच्या विमानानं देखील अशाच स्वरूपाचा टेक ऑफ जो आहे तो घेतलेला होता। मात्र हा टेक ऑफ ज्या पद्धतीनं आता घेतला गेला तशाच पद्धतीनं टेक ऑफ घेण्याचा प्रयत्न वैमानिकाचा होता। मात्र हा टेक ऑफ तितक्या क्षमतेनं तितक्या ताकदीनं होऊ शकला नाही आणि त्यामुळे या सगळ्या विमानाचा अपघात जो आहे तो याच परिसरामध्ये झाला। ह्या विमानाच्या खालच्या बाजूला जर आपण ही दृश्य बघितली तर ती या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची आहे, ज्या हॉस्टेलवरती हे विमान आदळलं। हाच तो सगळा अहमदाबाद शहराचा परिसर आहे जो आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि याच परिसरामध्ये याच हॉस्टेलवरती हे विमान जे आहे ते येऊन धडकलं। खरं तर ज्या वेळेला या विमानानं या एअरपोर्टवरनं या धावपट्टीवरनं टेक ऑफ घेतला त्यावेळेला जवळपास 600 ते 700 मीटर उंचीवरती हे विमान उडालेलं होतं। मात्र 600 ते 700 मीटर उंचीवर विमान गेल्यानंतर वैमानिकाला हे लक्षात आलं की आपलं विमान जे आहे ते टेक ऑफ घेऊ शकत नाही आणि त्यामुळे वैमानिक सुमित सभरवाल याने आपल्या ATCला अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमला एक शेवटचा संदेश दिला आणि त्या संदेशमध्ये सुमित सभरवाल असं म्हणतोय, आम्ही संकटात आहोत, आमचा बचाव करा। अर्थात त्यांच्या भाषेमध्ये त्याने असा संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये तो असं म्हणतोय, मेडे मेडे मेडे, थ्रस्ट नहीं मिल रहा है, पावर कम हो रही है, प्लेन उठ नहीं पा रहा है। अशा प्रकारचा संदेश सुमित सभरवालनं ATCला दिला आणि तो अखेरचा संदेश होता। या संदेशाचा अर्थ असाच होतो की आता आमची मदत करा, बचाव करा, आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, अशा प्रकारचा संदेश सुमित सभरवालनं ATCला दिला आणि त्यानंतर मात्र त्याचा संपर्क तुटला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणामध्ये हे विमान याच अहमदाबादच्या परिसरामध्ये कोसळलं आणि त्या ठिकाणी असलेल्या हॉस्टेलवर जाऊन आदळलं आणि त्या ठिकाणी देखील 20 ते 25 जे विद्यार्थी होते त्यांच्या इमारतीवरती ते कोसळलं आणि त्या खाली दबून देखील अनेकांचा मृत्यू झाला। तर विमानामध्ये बसलेल्या सर्वांनाच यामध्ये आपला जीव गमवावा लागला। अशा प्रकारचं भीषण दुर्घटना घडली आणि याच दुर्घटनेचं खरं कारण नेमकं काय आहे, ही दुर्घटना कशा स्वरूपाची होती हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण याच अहमदाबाद विमानतळाच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि हे संपूर्ण विमानतळाचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या दुर्घटनेच्या तपास यंत्रणांना जे जे काही हाती लागेल त्यामध्ये अधिक माहिती समोर येईल। मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे आपण या सगळ्याच्या निमित्तानं पाहण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट